झी 24 तास एक पाऊल पुढे। आंदोलन पॅशन की फॅशन याविषयी आपण बोलतो आहोत। मुळात आंदोलक आणि राजकारणी यांच्यामध्ये जनरेशन गॅप निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत का या मुद्द्याकडे आपण येणार आहोत। मात्र आधीचा जो मुद्दा होता महादेव सर आपल्याला बोलायचं होतं। नाही, मंगलाताई आता मला बोलल्या की महादेव शिलार याच्यात राजकारण आणतायत, तर ते मी मान्य करणार। मुळातच त्या पहिल्याच असं बोलल्या की हे सगळे आंदोलन काँग्रेस पक्ष चिरडून टाकतं, याच्यामुळे मी त्यांच्या विधानाला विरोध केला। अदरवाईज या गांभीर्य असलेल्या घटनेकडे मला कधी राजकारण आणण्याचा अजिबात माझा उद्देश नाही। दुसरी बाब अशी आहे की तुम्ही जो जनरेशन गॅप असं म्हणताय, तर तो अजिबात राज्यकर्त्यांनाही कळतं की बुवा हा जो तरुणांचा आक्रोश आहे तो योग्य आहे, परंतु त्यांना कुणीतरी भडकवतं आणि कोणता तरी पॉलिटिकल पार्टी त्या तरुणांचा उपयोग करून या सत्ताधाऱ्यांना पहिले 6 दिवस आंदोलन व्यवस्थित सत्ताधाऱ्यांना मला बोलू द्या, सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या पार्टीज आणि राजकीय पक्ष करतात, त्याच्याविषयी खऱ्या अर्थाने विचारवंतांनी बोलायला पाहिजे की ज्या गोष्टी देशाच्या हितासाठी आहेत, समाजाच्या हितासाठी आहेत, मग कोण पक्ष सत्तेवर आहे कोण नाही हे याचा विचार न करता संघटितपणे एकत्रितपणे हा कसा सोडवला जाईल आणि हा समाजाच्या आणि देशाच्या समोरचा प्रश्न हा सगळ्यांनी मिळून सोडवला पाहिजे या भावनेतून पुढे आलं पाहिजे। परंतु ते असं होत नाही। मला केतकी तुला विचारायचंय, तरुणांकडे खरंच अशा दृष्टिकोनातून किंवा तरुणांच्या या आंदोलनाला समजून घेतलं जातंय राजकारण्यांकडनं किंवा ही जी गॅप आहे ती तुला जाणवतीये? एक सोपी गोष्ट आहे, आपल्या स्वतःच्या घरातही अनेकदा आपल्या आई वडिलांबरोबर आपले मतभेद होतात। ही जनरेशन गॅपच आहे एका प्रकारची, की आपल्याला आपल्या पिढीला आपल्या वयाला जे वाटत असतं ते त्यांच्या वयाला कदाचित पोहोचल्यानंतर असेल, त्यांना ते बरोबर वाटत नाही आणि त्यामुळेच ही जनरेशन गॅप निर्माण होऊन आपल्या घराघरातही मतभेद होतात। त्या ठिकाणी एका देशात आंदोलक जे विद्यार्थी आहेत आणि राजकारणी जे जास्त करून 55-60 आणि अबाव आहेत, ह्यांच्यात जनरेशन गॅप निर्माण होणं ही मला वाटतं काही वेगळी गोष्ट नाही आहे, कारण कुठल्याही लहान वयाच्या आणि मोठ्या वयाच्या व्यक्तीमध्ये निर्माण असतेच झालेली आणि कधी कुठल्याही मतभेदांमुळे ती निर्माण होऊ शकते। नक्की। शायनाजी मला आपल्याकडे यायचंय, मुळात पहिल्या फळीतले जे सगळे सत्ताधारी आहेत कुठेतरी 55-60च्या आसपास आहेत, अर्थातच खूप सुंदर सत्ताकरण सुरू आहे, मात्र त्याच वेळेला विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे म्हणून कुठेतरी ही जी जनरेशन गॅप निर्माण झाली आहे त्यांनी अशी वक्तव्य समोर येत आहेत। देखिए, पहले तो मैं 2 चीज कहना चाहती हूँ। वापस शेला जी ने कहा कि ये लोग जो हैं वो कोई राजनीतिक दल से हैं क्या। मैं आपको पूछना चाहती हूँ कि जब कोई संघर्ष करता है तो 1 दिन 2 दिन पॉलिटिकल मूवमेंट हो सकता है, 7 दिन और 11 दिन तक ये युवा पीढ़ी जो बाहर आई है, जो हर एक जगह से मुझे पता चला है कि ये बच्चे बहुत सारे दिल्ली के बाहर से भी आए हैं और जिस ढंग से उन्होंने आंदोलन किया, उनकी मांग क्या है, उनको चाहिए कि एक प्रोएक्टिव सरकार बताए कि उनमें राजनीतिक इच्छा शक्ति है या नहीं, ये समस्या का हल करेंगे या नहीं, कैसे करेंगे। सबसे पहले मुद्दा ये उठता है कि क्या पुलिस फोर्स पहले एक्सेप्ट करेगी कि इनसेंसिटिविटी है पुलिस फोर्स में। दूसरा, जब हम फास्ट ट्रैक कोर्ट्स की बात करते हैं तो प्रावधान क्या करने वाले हैं बाकी केसेस जो पेंडिंग केसेस हैं उसके लिए। जहां तक सवाल है तो मुझे लगता है कि जिस ढंग से शीला दीक्षित ने कहा कि हम सीसीटीवी कैमरा लगाएंगे, ये कोई सुझाव नहीं होता है। सुझाव ये होता है कि हमारे पास कम पुलिस फोर्स है, आज 60% पुलिस फोर्स वीआईपी ड्यूटी पे है, तो हम वो वीआईपी ड्यूटी पे नहीं रखेंगे और वो हम देखेंगे कि वो पेट्रोल करे तो आम जनता के लिए डिप्लॉय करेंगे, तो महिला पुलिस कांस्टेबल्स जो सेंसिटिव है महिला के केसेस के लिए, ये सब प्रोएक्टिव स्टेप्स होते हैं। और आपको क्या प्रतिक्रिया मिली? सुशील कुमार शिंदे आते हैं और बोलते हैं कि हमने हमारा काम किया क्योंकि संडे हॉलिडे होने के बावजूद हम युवा पीढ़ी से मिले। क्या ये कोई सुझाव होता है? जब आप युवा वर्ग के साथ बात करना चाहते हैं तो उनकी भाषा बात कीजिए। पहले दिन क्यों आप बाहर आके उनसे चर्चा नहीं करते हैं? पहले दिन आप क्यों नहीं उनको बोलते हैं कि हम एका बाजूला अशा आंदोलनांकडे गांभीर्याने पाहतो आहोत असं म्हणायचं, दुसऱ्या बाजूला सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा नाही, हा कुठेतरी विरोधाभास जाणवतो। शायनाजी, आपण फॅशन इंडस्ट्रीशी सुद्धा संबंधित आहात, आपण फॅशन डिझायनर आहात, म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारायचा इथे की कुठेतरी मुलींनी महिलांनी लिपस्टिक लावली, मेकअप केला, पण त्याच वेळेला
भूमिका त्या आंदोलनांविषयी किंवा ज्या मुद्द्याला धरून आंदोलन केलं जात आहे त्याच्याशी जर गंभीर असतील तर हे फार सिरियसली घेतलं जात नाही का? ये कौन सा मुद्दा है? क्या आपने लिपस्टिक नहीं पहना है? क्या केतकी जी ने नहीं पहना है? क्या मैंने नहीं पहना है? क्या ये टाइपकास्ट और ये जो स्टैंडर्डाइजेशन होता है कि महिला ये करे तो वो ऐसी है, रात को बाहर जाए तो वो चरित्रहीन है, जीन्स पहने तो खराब है, डिस्को में जाए तो ये बदनामी है, मुझे लगता है ये स्टीरियोटिपिकल जो टाइपकास्ट है इसके ऊपर हम झी 24 तास एक पाऊल पुढे.